पाहू शकता कशा पद्धतीनं माळशिरस नगर पंचायतीच्या प्रांगणामध्ये हे माळशिरस चे जनता जी आहे ते आक्रोशमध्ये आलेले आपल्याला पाहायला भेटत आहे। या ठिकाणी ते मोठ्या प्रमाणामध्ये महिलांसह पुरुषांचा देखील ते या ठिकाणी सहभाग झालेला आहे। याच माळशिरस नगर पंचायतीच्या प्रांगणामध्ये अशा पद्धतीनं या ठिकाणी हे जे धरणे आंदोलन होतं ते चालू आहे। अर्ज दिलेत म्हणजे ही सगळी माहिती दिलेली जात नाही। 30-35 अर्ज दिलेत, त्यातली फक्त 2-3 त्यांनी अर्जाची माहिती दिली आपल्याला, ती पण अपुरी दिली। म्हणजे आपण नगरसेवक आहे का हेच समजत नाही आम्हाला। कारण आज बघितलं तर उलट नगरसेवकाला त्या अर्ध्या त्या ह्याच्यावरती अर्जावर साध्या अर्जावरती द्यायला म्हणजे हरकत नाही, माहिती द्यायला अर्ज ही नाही, तरी पण आमची अपिलात गेलं तरी ही माहिती देत नाहीत। म्हणजे अशा अवस्था ही प्रशासन आणि सत्ताधारी मिळून करतायत ते। म्हणजे हां तुमचा जर कारभार स्वच्छ असेल तर तुम्ही माहिती द्यायला का लपवताय आणि का घाबरताय? म्हणजे ह्याच्यावरून असं दिसतंय की ही ह्याच्या पाठीमागे सावळा गोंधळ चांगला मोठा आहे ही दिसून येते। आणि दुसरी गोष्ट आपल्या माननीय प्रधान योजनेमध्ये पंतप्रधानांनी सांगितले की मागेल त्याला घरकुल दिलं जातं आहे। आज 4 वर्ष झाली, 4 वर्षामध्ये फक्त पंतप्रधान योजनेतली एका वार्डासाठी 15 घरकुल दिले गेले। आज ताकद परत दुसऱ्या नवीन याद्या तयार नाहीत, दिल्या जात नाहीत। म्हणजे ही माणसाचा म्हणजे जवळजवळ जिव्हाळ्याचा विषय आहे। ज्याला घर नाही, ज्याची परिस्थिती नाही, त्यांनी कुठं बांधायचं? त्याला दुसरी एक गोष्ट त्यांनी 7/12ची अट लावली। 7/12ची अट आज मला सांगा, ज्याच्यात 7/12च नाही त्याला घरकुल कसं मिळणार आहे? पहिले बक्षीसपत्रावर होतं असं काय? म्हणजे ह्यांनी एवढं मोठं असं नियम अटी घालून त्यांनी घरकुलाचा पण विषय हे करून ठेवलेला आहे। तिसरा गोष्ट घरकुल म्हणजे ह्याचा पाणी वॉटर सप्लायची पाण्याचा इतकी घाण अवस्था आहे की पाणी गटरीचं पाणी अक्षरशः काही वेळेस येत आहे की पाणी येऊन परत ते आलं तरी पाणी परत 8 दिवस काही वेळेस त्याचा महिन्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो, मोटर जळती, कुठं काय जळतंय। महिन्यातनं कमीत कमी 7-8 दिवस तर पाणी जात नाही किंवा 10 ते 15 दिवसच लोकांना पाणी मिळतं आहे। ही पाण्याची पण अवस्था तशीच बेकार आहे, बिकट आहे। ह्याच्यात आणखी दुसरा एक तुम्हाला सांगतो रस्ता ही आता नगरपंचायत चौक ते माऊली चौक आपला कोळी गली म्हणून आहे। या 250 ते 200 मीटरच्या आसपास रस्ता आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गाडगे किल्ली हा पण तेवढाच अंतराचा आहे। ह्या रस्त्याला 50 लाखाचा रस्ता आहे, निधी आहेत त्या दोन्हीला, म्हणजे 1 कोटी रुपये दोन्ही रस्त्याला आहेत। म्हणजे 250 मीटरला त्यांचे आणि 1 नंबरमध्ये वार्ड आहे त्याला 2 किलोमीटरचा रस्ता आहे। त्याची अशी अवस्था झाली की खड्डे काय सगळं अवस्था झाली। त्या कॉन्ट्रॅक्टर काम करायला तयार नाही, त्याला 50 लाखाचा निधी टाकला आहे। म्हणजे ही जाणून बघून म्हणजे ह्यात ती इस्टिमेट बनवताना चुकीचं बनवून दिलेलं आहे। अशा पद्धतीने ह्यांचा कारभार चालू आहे। हे धरणे आंदोलनाकडे आपण कशा प्रकारे बघता? याकडे तुमचं म्हणजे काय तुमचा बघण्याचा अंदाज कसा आहे? खऱ्या अर्थानं 2021ला माळशिरस नगरपंचायतची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 1मधून कैलास वामन यांना लोकशाही पद्धतीने लोकांनी निवडून दिलं। जो काय निधी त्या वार्डाला हक्कानं त्यांना द्यायला पाहिजे तो तर अडवला जात असेल तर खऱ्या अर्थानं ही दुर्दैव म्हणावं लागेल। या वार्डामधला एक भाग कमळमाळा हा एक भाग आहे 1 नंबर वार्डातला। त्या वार्डामध्ये तुळजाभवानीचं मंदिर आहे। माळशिरस शहरामधलं एक घर असं नसेल की त्या मंदिरामध्ये जात नाही, ते ग्रामदैवत माळशिरसचं आहे। आणि अशा या पवित्र ठिकाणी जो नैसर्गिक निधी आला आहे तो सुद्धा निधी जर दुसरीकडे वळवला जात असेल तर खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी वळवला आहे त्या ठिकाणी अशी कुठली आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली की त्या ठिकाणी निधी वळवायची गरज होती तर ते सुद्धा मुख्याधिकारी साहेबांनी सांगावं की त्या ठिकाणी एखादी सुनामी लाट आलती, भूकंप आलता किंवा एखादा पूर मोठा आलता आणि त्यामुळे तिथं निधी वळवणं गरजेचं होतं। तुळजाभवानी मंदिरासारख्या इतक्या पवित्र ठिकाणचा निधी जर वळवत असतील तर खरंच त्या ठिकाणी काहीतरी विशेष असलं पाहिजे आणि त्यामुळे तो निधी वळवला गेला असेल। मला असं वाटतं की या लोकांना एक समजत नाही की पूर्वी एक जुनी म्हण होती, गावाचं भावाचं आणि देवाचं कधी खायचं नसते, परंतु गावाची अट यांना शिथिल केली आहे। गावाचं खाऊ द्या परंतु देवाला सुद्धा जर ही सोडत नसली तर ही आमच्या माळशिरसकरांचं फार मोठं दुर्दैव आहे आणि ह्याने नक्कीच
ह्यामध्ये काहीतरी बोध घ्यावा. इथला जो रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, तो जो मुख्याधिकारी साहेब आहे, ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि जो निधी त्या मंदिरासाठी मंजूर झाला आहे त्या ठिकाणी तो निधी आला पाहिजे. त्या वार्ड जर आरक्षित असेल तर त्या वार्डावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही ह्याची काळजी इथल्या जे रिस्पॉन्सिबल पर्सन अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो. एकंदरीत या माळशिरस नगरपंचायतीच्या प्रांगणामध्ये ज्या की कैलास महादेव वामन यांनी या ठिकाणी जो धरणे आंदोलन केलेलं आहे, त्या धरणे आंदोलन खरं सांगायला गेलं तर या ठिकाणी जो प्रभाग क्रमांक 1मध्ये असणारा जो निधी, त्या निधीचा गैरवापर केला जातो आहे, तो निधी दुसरीकडे वळवला जातो आहे. या कारणाचं हे या ठिकाणी आज धरणे आंदोलनाला बसले आहेत. तुम्ही म्हणू शकता, कारण त्या गार्डनची इतकी घाणेरडी अवस्था आहे. त्याचबरोबर अकलूज रोड असेल आणि माळशिरसमध्ये हे तुम्हाला मी प्रमुख ठिकाणं सांगितली. या प्रमुख ठिकाणांमध्ये जर अशी अवस्था असेल तर माळशिरसच्या इतर भागामध्ये काय अवस्था असेल याचं तुम्ही विचार पण नाही करू शकत. आणि सामान्य जनतेच्या जीवाशी ह्या गोष्टी खेळल्या जात आहेत का, असं मला ह्या गोष्टीतून प्रकर्षाने जाणवतं आहे. याचबरोबर आपल्या माळशिरससाठी तत्कालीन आमदार रामभाऊ सातपुते यांनी प्रचंड निधी दिला होता. जवळपास 2-2.5 वर्ष होऊन गेले. त्याच्यासाठी 2 कोटी निधी हा अहिल्यादेवीच्या स्मारकासाठी आला होता. 1 कोटी निधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक आणि सुशोभीकरणासाठी आला होता. त्याचबरोबर 75 लाख महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी आलेला. त्याच्यानंतर नरवीर उमाजीराजे यांच्यासाठी 50 लाखाचा निधी आला होता. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी सुद्धा जवळपास 1 कोटीचा असा निधी आला होता. तर माळशिरसमध्ये या सगळ्या महामानवांच्या स्मारकांपैकी फक्त एकमेव आज स्मारक तिथं आहे, ते सुरू आहे त्याचं काम, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं. मग इतर 4 स्मारक का होत नाही आहेत? त्यांचं सगळं रेडी आहे पण ती आज चालू केली जात नाहीत. मग ह्याच्या मागे काय षडयंत्र आहे, काय का गोष्टी ह्या होत नाहीत? तर माझा तुमच्या माध्यमातून प्रशासनाला इशारा असेल, जर आज या दिनांकेपासून पुढच्या 1 महिन्यात जर हे स्मारकाची सुरू नाही झालं, बांधकाम सुरू नाही झालं, तर मी याच ठिकाणी आमरण उपोषणाचा इशारा देते. त्याचबरोबर माहिती अधिकारामध्ये माहिती अजिबात दिली जात नाही. ते अपिलात जरी गेलं तरी काहीतरी तांत्रिक अडचणी सांगतात, काहीतरी पद रद्द करण्यात आले आणि काय हरकत नाही. जरी त्यांनी पद घालवलंय तरी मी माळशिरसकरांच्या 25,000 जनतेला एक सांगू इच्छिते की जरी माझी कर्मभूमी आणि जरी माझा संसार 11 नंबर असला तरी सुद्धा मी आज त्यांच्यासाठी आणि मागे होते, आत्ताही आहे आणि भविष्यात सुद्धा असेल. जरी नगरसेवक हे पद माझ्या पुढे नसेल तर मी एक सक्षम नागरिक आणि सुज्ञ नागरिक म्हणून 11 प्रभाग क्रमांक 11 1 असेल किंवा संपूर्ण माळशिरस असेल, या सर्वांच्यासाठी मी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी असेल. त्याच्यासाठी मी 2 शब्द सांगू इच्छिते. एक कवितेच्या 2 ओळी आहेत. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. माध्यमातनं येणारा निधी जर दुसरीकडे वळवून जर ते त्या ठिकाणी गैरप्रकार केला जात असेल तर ही नगरपंचायत बरखास्त झाली पाहिजे, बरखास्तच केली पाहिजे. आणि मी तर म्हणतो येणाऱ्या भविष्यकाळामध्ये फार मोठं आंदोलन या ठिकाणच्या सीओचं तोंडाला काळं फासलं जाईल, या दृष्टिकोनातनं सुद्धा मोठं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल असं मला वाटतं. तेच काय तर एक आमच्या माळशिरसचं श्रद्धास्थान आहे जय तुळजाभवानी. ह्याच्या अगोदर बी भरणे मामाच्या माध्यमातून त्याला एक निधी आला होता 16 लाख रुपये. तो बी त्यांनी परस्पर त्याची विल्हेवाट लावली. आणि आता बी संबंधित नगरसेवकांनी आपल्या वार्डामध्ये एक चांगलं काम व्हावं त्यासाठी निधी आणला. तो बी निधी त्यांनी परस्पर दुसरीकडे लावला. म्हणजे एखाद्या मागासवर्गीय नगरसेवकाचं हक्क डावलण्याचा प्रयत्न करतात, तर हे आम्ही ह्यांना पोचू देणार नाही. ह्याबद्दल आम्ही 100% ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. यापुढे देखील असेच प्रकारचे धरणे आंदोलन आम्ही चालू ठेवू. जर आमच्या काही मागण्या जर मान्य जर नाही झाल्या, अशाच प्रकारचे आम्ही देखील यापुढेही धरणे आंदोलन करू
अशा प्रकारची ग्वाही त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश मोहितेसह मी नौशाद मौलानी, टाइम्स नाईन मराठी, माळशिरस.